नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठी यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, हनू आता हायस्कूलला गेला, पण ड्रॉइंगच्या तासाला त्याला भीती वाटू लागली, कारण त्याला ड्रॉइंगच काढता येत नव्हतं. आता पाहूयात पुढे. 2 दिवसांनी पुन्हा ड्रॉइंगचा तास होता. आम्ही हॉलमध्ये गेलो. यावेळी फक्त ड्रॉइंगची वही, कंपास पेटी असंच बरोबर घेतलं. तास मधलाच होता. तो संपला की परत वर्गात यायचं होतं. आम्ही हॉलमध्ये जाऊन बसलो. परवाचं चित्र पुढे सुरू करायचं, सर म्हणाले. आम्ही वह्या उघडल्या. आज तिथं काहीतरी जादाचं आहे. काय आहे सांगा, सरांनी म्हटलं. आम्ही बघितलं. डबा होता, बाटली होती, फळं होती, मडकी होती. काय आहे नवीन? चेंडू मास्तर, मुलं म्हणाली. व्हॉलीबॉलचा चेंडू. मडकी, बाटली, चेंडू, उभा, चौकोनी, निमुळता, लांबट गोल आणि तोंडवाला गोल. आलं का ध्यानात? होय सर. काढा तर. घ्या माप. सोपं आहे. मुलांनी पेन्सिली काढल्या. आपला एक एक डोळा मिटला. हात लांब करून पेन्सिली बोटात धरल्या. मापं घ्यायला सुरुवात केली. मीही तसं करू लागलो. आजही मला जमलं नाही. माका नाही रे जमना, मी शेजारच्या मुलाला म्हणालो व विचारलं. तुका कसा येता? तो भरभर चित्र काढीत होता. माका दाखय मारे कसा करतात तू ता, मी त्याला मुलाला म्हणालो. त्यानं मापं कशी घ्यायची ते दाखवत म्हटलं. अशी धर पेन्सिल. डबो असा ना, त्याच्याकडे बघ. मध्ये पेन्सिल धर. गमता. डब्या इतकी उंची दिसता अशी धर पेन्सिल. बोट वरखाली कर. येतला. मी तसं केलं. आता जमलं. डब्याचं माप घेता आलं. मग ती तशीच पेन्सिल धरून बाटलीचं माप घेतलं. मग मडकीचं, मग चेंडूचं. मापं तर घेता आली. आता त्यांची चित्र काढायची. डबा, बाटली परवाच शेजारच्या मुलानं काढून दिली होती. आज मडकी, चेंडू काढायचा होता. चिंदरकर सर फेऱ्या मारीत कोण कसं कसं काढतोय ते बघत होते. मी चेंडू काढू लागलो. गोल मारता येत नव्हता. मी काढीत होतो, खोडत होतो, काढत होतो, खोडत होतो. खोडून खोडून कागदावर डाग पडला. सर फिरत फिरत आले. समोर उभे राहिले. माझ्या पोटात भीती. आता कपाळावर थाड थाड थापटं बसणार. त्यांनी माझी वही आपल्याकडे घेतली. काय करतो आहेस हे? चित्र, मी दबलेल्या आवाजात म्हणालो. काय पण? डबा, बाटली, चेंडू काय काढतो आहेस? चेंडू, मी पुटपुटलो. चेंडू असा चपटा, वाकडा तिकडा? मास्तरांनी मोठ्यानं विचारलं. बघूया सर, बघूया, शेजारच्या पोरांनी म्हटलं. चेंडू आणि चपटो, वाकडो तिकडो? सरांनी वही त्यांना दाखवली. पोरं माझा वेडावाकडा चेंडू बघून हसली. चेंडू कसा असतो? सरांनी विचारलं. गोल. गोलच आहे ना की चपटा? मी काही उत्तर दिलं नाही. त्याच्या चेंडूतली हवा कोणीतरी काढून टाकली असतात सर, एका मुलानं म्हटलं. मुलं हसू लागली, पण लगेच हसण्याचा आवाज थांबला. सरांनी खाडकन माझ्या कपाळावर थप्पड मारली होती. साधा चेंडू काढता येत नाही मूर्खाला, म्हणत त्यांनी माझ्या वहीत चेंडू काढून दाखवला. बघ किती सहज काढता येतो. आहे काय त्यात कठीण? साधा गोल काढायचा की झालं. तू काढ. मी गोल काढला. केवढा रे? सरांनी म्हटलं. घासलेटच्या डब्यापेक्षा याचा चेंडू मोठा. बघूया बघूया सर, मुलांनी म्हटलं. सरांनी वही दाखवली. चेंडू डब्यापेक्षा मोठा की लहान? सरांनी विचारलं. लहान, मी म्हणालो. गोल का चपटा? गोल. हे समजतं ना, मग काढता कसा येत नाही? मी गप्प राहिलो. घंटा झाली. ड्रॉइंगचा तास संपला. हॉलबाहेर पडताना वाटलं, ड्रॉइंगच्या तासाला चिंदरकर सरांचा मारच खात राहावे लागणार आपणाला. ड्रॉइंगच्या तासाची चिंदरकर सरांची मला भीतीच वाटू लागली. पाऊस जोराचा पडू लागला. शाळेत जाता येताना
आम्हाला चांगलंच भिजायला व्हायला लागलं. दप्तर पोटाशी धरून, छत्री पुढं धरून रस्त्यावरचे खळगे चुकवत आम्हाला शाळेत जावं यावं लागू लागलं. मी शाळेत जाताना भात जेवून जात असे. शाळेतून घरी येताना चांगलीच भूक लागलेली असे. खिशात आना दोन आणे असले तर त्याची काबुली घ्यायची. हळद लावून भाजलेले हरभरे. मी एकटाच नव्हे, देऊळवाड्यातून जाणारे आम्ही मित्र एकत्र घरी येऊ. सगळेच काबुलीचे लहान लहान पुढे घेऊ. काखेला दप्तर लावून, छत्री उघडून चालता कागदाचे पुढे उघडून त्यातले काबुलीचे गरम दाणे तोंडात टाकत आम्ही घरी येऊ. घरी पोहोचेपर्यंत भिजूनच जाऊ, पण भुके अजूनही जाऊ. घरी आलं म्हणून मला लगेच काही खायला थोडंच मिळणार होतं. कधी एका आण्याचा चिवडा रामाच्या हॉटेलातून आणून खायचा, कधी गुळ शेंगदाणे. थोडं वाचीत बसायचं. काळोख होऊ लागला की उफीट थालपीठ करायचं. आता भाई अभ्यासाला यायचा कमी झाला. तो आला नाही तरी मी आता पडवीत थांबत नसे. माझघरातच बसे अभ्यास करीत. हायस्कुलात अभ्यासाचे विषय वाढले होते. बहुतेक विषय नवीन होते. इंग्रजी, संस्कृत, हिंदी, चित्रकला, बीजगणित. संस्कृतची रूपं पाठ करायची असत. इंग्रजी स्पेलिंग पाठ करायची असत. हिंदी वाचायचं असे. चित्र काढून यायची असत. आता घरात भीती वाटते म्हणून पडवीत थांबून कसं भागणार होतं. मी आत माझघरात बसूनच अभ्यास करू लागलो. एके दिवशी संध्याकाळी मी माझ्या अभ्यासाच्या पेटीपाशी कंदील लावून घेऊन अभ्यास करीत बसलो होतो. थालपीठं लावून ठेवली होती. बाबा येण्याची वाट बघत होतो. बाहेर पाऊस जोरात पडत होता. त्याचा मोठा आवाज येत होता. दुसरा कसलाच आवाज ऐकू येत नव्हता. मी मन लावून अभ्यास करीत होतो. तेवढ्यात पडवीवरून हाक ऐकू आली. हनू. काकांची हाक का? होय, त्यांचाच आवाज. माझ्या मनात थोडीशी भीती चमकून गेली. थोडं बरंही वाटलं. पण काकांचीच हाक का? मी थांबून कानोसा घेत राहिलो. पाठोपाठ शब्द ऐकू आले. मी आयलो सा. काकाच. कंदील हाड मरे बाहेर, ते म्हणाले. मी कंदील घेऊन पडवीवर आलो. पडवीवर उजेड पडला. त्यांनी खांद्यावरचं लहानसं बोचकं खाली ठेवलं आणि माझ्याकडे बघत विचारलं, कसोसस? बरा आहे, मी उत्तर दिलं. मी कंदील पायरीवर ठेवला. माझ्यावरही उजेड पडला. माझ्याकडे बघत म्हणाले, कसलो रे बरो, हाडा दिसतसच सगळी. मी काही म्हणालो नाही. ते काय करतात ते बघत राहिलो. थोडं उत्सुकतेनं, थोडं भय वाटून. त्यांनी हजामत केली होती. नेहमीसारखी लहानशी शेंडी ठेवली होती. अंगात काही नव्हतं. जानवं गळ्यात लोंबत होतं. आखूडसा पंचा नेसले होते. त्यांनी आपलं बोचकं तिथेच सोडलं. कोपऱ्यात पसरलेली लाकडं नीट केली. बोचक्यातून काही सामान काढून ठेवलं. हे घरात नेऊन ठे, ते म्हणाले. मी सामान उचलून घरात आणून ठेवलं. बाहेर आलो. पावसाची वावजड आत पडवीवर येत होती. पाणी बिनी हवं, मी विचारलं. नाका, ते म्हणाले. थांबून त्यांनी विचारलं, खायवे किता केलासस? थालीपीठं, मी म्हणालो व विचारलं, तुम्हाला देऊ? बाबल आयलो, त्यांनी विचारलं. नाही, येईल आता. ते काहीतरी करीत राहिले. कंदिलाच्या उजेडात लाकडं नीट ठेवू लागले. म्हणाले, अशी कशी रे लाकडा पसरणी टाकलीसस? हां, नीट ठेवे येत नाही? वेळ नसतो, मी म्हणालो. वेळ नसते ता किता करचस? शाळेत जातो. देऊळवाडेच्या? नाही, मी सांगितलं. हायस्कुलात जातो. 8वीत आहे. हायस्कुलात जासस? म्हणजे इंग्रजी शाळात? होय. मधु महेश्वर बाळू जासत तसो? होय. मराठी शाळातला शिक्षण सोपला? होय, मी म्हणालो. वफा झालो. ता किता? वफा म्हणून परीक्षा असते, ती पास झालो. त्या परीक्षेत सगळ्या जिल्ह्यात 2रा नंबर आला माझा. बाबल म्हणाला, आता हायस्कुलात जा. त्या किता शिकचस? निस्ता इंग्रजी? नाही, इंग्रजी एक विषय असतो. इतर विषय असतात खूप. हिंदी, संस्कृत, मी सांगू लागलो. संस्कृत शिकचस नी? बरा मरे. मैं पाठशाळात संस्कृत शिकत चलो. तूही शिक संस्कृत.
यावर मी काही म्हणालो नाही. थोड्या वेळाने विचारलं, तुम्ही कुठे होता इतके दिवस? के फिरत चलो मरे माझे उद्योग करीत. कसले उद्योग? कसले? ते थोडं वैतागल्यासारखं करीत म्हणाले. सुरलाचं ठिकाणोचो वाद, झोळमेचो गावी हिस्सोसे तेचो वाद, दाजी शेटकराकडनी हप्तो वसूल करवेचो तेचो वाद, कोर्टाची कामं मरे सगळी, कायदे वेगवेगळे, वकील वेगवेगळे, भाषा वेगवेगळी. आपणाला तिथला किता समजत नाही. वकील म्हणसे आज सवड नाही, परवा ये. कोर्ट म्हणसे हो कागद दे, तो कागद शोध. मग धावा धाव, हाकडा जा तकडा जा, हो कागद शोध, तो कागद शोध. सगळे कागद सत कोणाहारी. खालचे कोर्टात खटला हरलो झाला की वरचे कोर्टात जाऊया, असा वकील म्हणसे. त्याला पैसो काय कमी लागसे? अशी कोर्टाची कामा कधी सोपत म्हणी नाही. तेतच माझो तीर्थयात्रा सचतच मरे. नरसोबाची वाडी, गाणगापूर, गोकर्ण, महाबळेश्वर, काशी, रामेश्वर. पुन्हा केलीत काशी यात्रा? तर रे किता तीर्थयात्रा करवेच हवी मरे, काका म्हणाले. पुण्य मिळवेचा तर नाका तीर्थयात्रा करवे. पुण्य नाही केला तर स्वर्ग मिळसे का कोणाला? तेवढ्यात बाबल आला. पावसात भिजलेली छत्री त्यानं मिटून पेळेवर गळत ठेवली. पडवीवर आला. बाबल काका यांनी एकमेकांकडे बघितलं, पण एक शब्दही बोलले नाहीत. बाबल आत आला. मी पटकन चिमणी पेटवली, पडवीवर आणून ठेवली. वाऱ्यामुळे तिची ज्योत थरथरत राहिली. मी कंदील आत आणला. काका आले आहेत, मी बाबलला म्हणालो. बघितला. बाबल एक शब्दात तोटकसं म्हणाला आणि मागच्या दारात पाय धुवायला गेला. पाय धुवून आला आणि उदबत्ती लावून स्तोत्रपाठ म्हणू लागला. मी ताटल्या घेतल्या. काका पडवीवरून आज चुलीच्या खोलीत आले. त्यांनी विचारलं, मला देणार ससनी किता तरी खायवे, भूक लागलीसे मालाय. थालीपीठ देऊ? मी विचारलं आणि म्हटलं, पण त्यात मी कांदा घातला आहे. तुम्ही कांदो खायवे लागला? काकांनी प्रश्न केला व म्हटले, मुंज झालेल्या ब्राह्मणाला कांदो वर्जसचे. मी काही उत्तर दिलं नाही. ताटलीत वाढलेल्या आमच्या थालीपीठाकडे बघत काका तिथेच उभे राहिले. स्तोत्र म्हणायचं थांबवून बाबल मला म्हणाला, दुसरं थालीपीठ लावून दे त्याला. मी दुसरं थालीपीठ लावलं. ते भाजून होईपर्यंत काका तिथेच बसले. भाजून झालेलं थालीपीठ ताटलीत ठेवून मी विचारलं, कुठं ठेवू? दे माझे हरी, काका म्हणाले. मी पडव्यावरच बेसनी खासा. थालीपीठाची ताटली घेऊन ते पडवीवर गेले. तिथं गार वाऱ्यात वावझडीत बसून खाऊ लागले. यावेळी काका आले ते थांबलेच. सकाळी उठून नदीवर जाऊन येणं, फुलझाडांची फुलं काढून आणणं, विहिरीवर थंड पाण्यानं आंघोळ करणं, आपले पंचे धुणं, देवांची पूजा करणं, स्तोत्रपाठ हळू आवाजात पुटपुटणं. बाबल आंघोळ करून देवपूजा करायसाठी आला की त्याला जागा करून देत आपण पडवीवर येऊन भिंतीशी बसून आपला उरलेला स्तोत्रपाठ म्हणत असं ते करू लागले. मोठ्यानं बोलणं नाही, शेजारी पाजारी जाणं नाही, रस्त्यावर जाऊन उभं राहणं नाही, याच्या त्याच्याशी गजाली नाहीत. पडवीवर भिंतीशी बसून राहणं. पाऊस मोठा पडत असला, हवेत गारवा आलेला असला तर पाय पोटाशी घेऊन बसणं, पंचा पांघरणं, बराच वेळ एकाच जागी बसणं, दाढी हजामत करून येणं नाही, गप्प गप्प. 4-8 दिवस काकांना तसं बघून बाबल मला म्हणाला, काका डोकं शांत होऊन आलेला दिसतो. बरं होईल, मी म्हणालो. बाबल सकाळी उठून नेहमीप्रमाणे दुकानावर जाई. मी माझा अभ्यास करीत बसे. काका पडवीवर गप्प गप्प. माझा अभ्यास करता करताच मी भात कढी, भात आमटी करू लागे. लाकडं फोडून घेई, चूल पेटवी, भात शिजत टाकी. कधी कधी काका म्हणत, मी शिजायचा रे भात, तू कर तुझा अभ्यास किता तो. नको मी करतो, मी म्हणे. काका पुन्हा गप्प बसून राहत, कधी कधी डोकं दोन्ही ढोपऱ्यावर टेकून. बाबलचं आणि काकांचं तर एका शब्दाचंही बोलणं होत नसे. बाबल दुपारी घरी येऊन जेवून जात असे. एकमेकांशी एक शब्दही न बोलता दोघे भात आमटी खाऊन घेत. मी संध्याकाळी घरी येई तर काका आपले पडवीत बसूनच.
मी आल्याची चाहूल लागली की जागं झाल्याप्रमाणे विचारत, आयलोस? हं, मी म्हणे आणि आत जाई. दप्तर ठेवी, शाळेचे कपडे काढून ठेवी, रिकामी कळशी घेऊन विहिरीवर जाई, पाय तोंड धुवून कळशी भरून आणी, जुन्या पंचाने पाय पुसून घेई, अभ्यासाला बसे. काका पडवीवरून आत येत विचारित, भूक लागली सैल नी? पण खाणारसच किता म्हणा, घरात सेच किता खायवे, रात्री उफीट करशील तेव्हाच कित्या तो 2 घास पोटात जाणार. असं म्हणत ते पुन्हा बाहेर पडवीवर जात. कडाकडा लाकडं मोडू लागत. पाऊस थोडा कमी असला तर रामू गजाली मारायला येई. तो जेवून आलेला असे. आमचं उफीट थालीपीठ खाऊन झालेलं असे. मी अभ्यास करायला बसलेला असे. बाबल त्याने आणलेलं वर्तमानपत्र, मासिक, साप्ताहिक पुस्तक वाचीत बसलेलं असे. काका भिंतीच्या मुळाशी कलंडलेले असत. खाल्लत का उफीट? आत येत रामू विचारी व म्हणे, मी पेजच प्यालो झालं नुसती. एकट्यासाठी कोण रे करणार रांडेचा आमटी भात सकाळ संध्याकाळ. पेज करायला सोपी. पातेलेभर पाणी, 2 मुठी तांदूळ शिजत ठेवायचे. अर्ध्या तासात तांदूळ शिजतात. परातीत पेज ओतून घेतली, मीठ घातलं, लोणच्याची फोड घातली की झालं. पिऊन टाकली की झालं जेवण. परात घासायला टाकली की मोकळा. वसंत होता तेव्हा दोघांसाठी काहीतरी शिजवायचो आम्ही. तो गेला पळून. कुठं कुठं भटकतोय जगात देव जाणे. रामू बसता बसता सांगायचा आणि माझ्या अभ्यासाच्या पेटीवरच बोटांनी तबला वाजीत मोठ्यानं म्हणू लागायचा, तेरे द्वार खडा एक जोगी. आणि मग एका पाठोपाठ एक सिनेमाची गाणी म्हणत राहायचा. तिथेच अभ्यास करीत असायचो. बाबल वाचीत असायचा. काका भिंतीत तोंड खुपसल्यासारखे निजलेले असायचे. 15-20 गाणी म्हणून झाली की रामू घरी जायला उठायचा. म्हणायचा, एकट्याच कंटाळा येतो रे घरी. नोकरीचंही काय जमत नाही. चाललं आहे आपलं हॉटेल में खाना मशीन में सोना. एके दिवशी तात्यानं पडवीत बसूनच असलेल्या काकांना विचारलं, काका तुम्ही नुसते बसून बसून राहता, मग काय करू? काकांनी हळूशा आवाजात विचारलं. भटपणात जाता का? जातो बापडा, काका म्हणाले. कुठं कुठं जायचं ते सांग मरे. तुम्हास माहीतच आहे ना महादेव भटाची भटपणाची घरं. त्यात नवं काय सांगायचं तुम्हास? उद्या कुठं जाऊ ते सांग. तात्यानं सांगितलं. अमक्या तमक्या घरी जाऊन श्राद्ध करून यायचं. उद्या त्याच्या बापाची तीथ आहे हे सांगून आलो आहे मी. जातो मरे मग, काका म्हणाले. तेवढीच 4-8 आण्यांची प्राप्ती. दुसऱ्या दिवशी मी शाळेत निघालो तेव्हा काका मला म्हणाले, मी श्राद्धाला जाऊन येणार सा. श्राद्ध करणी आयलेवरच भात आमटी खाईन. हं, मी म्हणालो आणि मधूबरोबर शाळेत निघालो. संध्याकाळी शाळेतून घरी आलो. अंगावरचे ओले कपडे काढून दांडीवर टाकले. हातपाय धुतले. उगीचच चुलीजवळच्या डब्यात हात घालून काही खायला मिळतं का बघू लागलो. काही नव्हतंच. मिळणार कुठून? पडवीवर आलो. गोष्टीचं पुस्तक घेऊन वाचायला लागलो. काका तिथेच होते. त्यांनी विचारलं, किता खाल्लंस? काय नाही, मी म्हणालो. उगीचच डब्यात हात घालून बघितला. भूक लागली सेनी? थालीपीठ करतो थोड्या वेळानं. करता करता खाईन थोडं, मी म्हणालो आणि गोष्ट वाचू लागलो. हे घे, काका म्हणाले. मी पुस्तकातली नजर वर करून त्यांच्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय? ही चवली घे. कनवटीची चवली पुढं करीत काका म्हणाले, रामाच्या हॉटेलातलो शेवचिडू हाड, तो खा. मी चवली घेतली. हातातलं पुस्तक टाकलं आणि झिमझिम पावसातून रामाच्या हॉटेलाकडे धाव घेतली. शेवचिवड्याची पुडी घेऊन आलो. अभ्यासाच्या पेटीवर बसून खाऊ लागलो. काका पडवीवरून उठून आत आले. म्हणाले, मलाही दे मरे थोडं, मलाही लागलीसे भूक. मी त्यांना पोळीतला थोडा शेवचिवडा दिला. त्यांनी 2 घासात तो संपून टाकला. म्हणाले, तेलाच्या हॉटेलातला किता आणि भटाच्या हॉटेलातला किता. भूक लागली म्हणजे पोटात किता तरी पडेवे हवा. कोणी बगलोन स्वर्ग आणि कोणी बगलोन नरक. भूक लागसे ती खरी. पुन्हा आपला हात माझ्यापुढं करीत म्हणाले, आणखीन दे मरे चिमटीभर. श्रावण अर्धा संपला.
पाऊस थोडा कमी होऊ लागला. सततधार कमी झाली. अधूनमधून उघडीप येऊ लागली. झाडंपेडं हिरवीगार झाली. फुलझाडांना खूप फुलं येऊ लागली. खळ्यातला प्राजक्त फुलांनी डवरून येऊ लागला. गणपतीच्या शाळात गणपतीच्या मूर्ती तयार होऊ लागल्या. भात पोसवली. एके दिवशी तात्यानं मला विचारलं, औंधा हनू, तू गोकुळाष्टमीच्या पूजा सांगायला जा. माझा अभ्यास असतो तात्या आता, मी म्हणालो. मी शाळेतून येऊन पडवीवर बसून गोष्टीचं पुस्तक वाचत होतो. काका तिथेच गप्प बसले होते. परीक्षेस वेळ आहे अजून, तात्या म्हणाला. आणिक एका दिवसानं काय होतो? दिवससुद्धा नाहीच मरे, रात्र, ते मध्यरात्रीपर्यंत. ते कसं काय? गोकुळाष्टमीच्या पूजा रात्रीच असतात मरे, तात्या म्हणाला. संध्याकाळी शाळेतून आलास काहीतरी थोडं तोंडात टाकून जा. 10-12 घरी पूजा सांगायच्या. मध्यरात्रीपर्यंत परत येशील मरे. पण मला नाही येत गोकुळाष्टमीच्या पूजा, मी म्हणालो. त्यात न येण्यासारखं काय आहे? इतर पूजांसारखीच गोकुळाष्टमीची पूजा, तात्या म्हणाले. पण पूजा कोणाची? श्रीकृष्णाची मरे, तिथंच असलेले काका म्हणाले. गणपतीची सांगतोस तशी श्रीकृष्णाची सांगायची, तात्या सांगू लागला. श्री गणपतीये नमः म्हणण्याऐवजी श्रीकृष्णाय नमः म्हणायचं. बाकी पूजा तीच. जानवं दुर्वाय? जानवं नाही, तसं काही शास्त्रात सांगलेलं नाही. दुर्वांऐवजी तुळशी घालायच्या असतात, त्या सत्यनारायणाला घालतात. तशाच रे, तात्या म्हणाला. 1000 तुळशीपत्र वाहतात देवावर कोणी कोणी यजमान. त्यावेळी मंत्र काय म्हणायचे पण? मंत्रे असे नसतात रे, तात्या म्हणाला. विष्णू सहस्रनाम वाचायचं असतं. ते मला नाही येत, मी म्हणालो. पूजा सांगायला जाण्याचं टाळता आलं तर बरं असं वाटून. पोथी असते त्याची, ती वाचायची. पोथी? ती कशी वाचणार मी? मी वाचलेली नाही कधी. पोथी म्हणजे पोथी नसते रे हनू, तात्या म्हणाला. लहानसं पुस्तक असतं, त्यात विष्णूची 1000 नावं असतात, ती वाचायची. म्हणणीच त्याला विष्णू सहस्रनाम म्हणसत मरे. काका पुष्कळ वेळानं थोडं बोलले. मग तात्याला म्हणाले, तुझे हरिसयेंनी विष्णू सहस्रनामाचा पुस्तक से ता दे तर त्याला, वाचित बसेल, सवय करील. किता चुकला तर ते मी सांगन, काका पुन्हा म्हणाले. तात्या घरात गेला. एक लांबट आकाराचं पातळसं पुस्तक घेऊन आला. पानं पुस्तकासारखी उलगडणारी नव्हे, पण उभी करून उलटायची. ही घे, वाचून सराव कर, सोपं असतं, तात्या म्हणाला. बापरे, इतकी नावं वाचायची प्रत्येक घरी, मी विचारलं. प्रत्येक घरी नाही रे बाबा, तात्या म्हणाला. ज्या घरी 1000 तुळशीपत्र घालायची असतात तिथेच. कधी वाचायची पण ही नावं, मी पोथी चाळत विचारलं. पूजा करतानाच मरे. फुलं घालायला सांगतोस ना तेव्हा विचारायचं. तुळशी घालायचे असत का? ज्यांच्याकडे घालायच्या असतात त्यांच्याकडे पूजेच्या साहित्याच्या ताटात तुळशीपत्रांचा ढीग दिसतोच रे. यजमान म्हणाले घालूचो तर पोथी काढून वाचायला सांगायचं एक नाव. तात्यानं समजून सांगितलं आणि म्हटलं, दक्षिणा मिळवशील ती सगळी तुला घे. ते तर झालंच रे. काकांनी पोथी मागून घेतली. वरचंच खाकी रंगाचं कव्हरच पान उलटून मला म्हणाले, सोपंच आहे रे विष्णू सहस्रनामाचं वाचना. हे बघ, वाचू लागे एक नाव. पहिला किता से? पोथी माझ्याकडे देत त्यांनी विचारलं. ओम विश्वस्मे नमः असा सेनी छापलेला. मी वाचून बघितलं. बरोबर, ओम विश्वस्वे नमःच होतं छापलेलं. आमच्या 8वीच्या संस्कृतच्या पुस्तकात रामाय नमः, कृष्णाय नमः असं होतं छापलेलं. काजरेकर सर संस्कृत शिकवत. मला सहज समजे. केशवाय नमः, नारायणाय नमः तर मला कधीपासूनच येत होतं. वाच मरे, काका म्हणाले. ओम विश्वस्वे नमः मी वाचलं. पुढा वाच. विष्णवे नमः मी वाचलं. ओम विष्णवे नमः म्हणवेचा रे, काका म्हणाले. ओ छापलेला नाही आहे, मी म्हणालो. तरी तसा म्हणवे हवा. म्हण, ओम विष्णवे नमः. जा खालतो खालतो वाचित. ओम वषटकराय नमः. पुढा भूत भव्य मी वाचताना अडखळलो. नीट वाच मरे. बराच मोठा शब्द आहे भूत भव्य.
ओम भूतभव्य भवत्प्रभवे नमः. काकांनी म्हटलं. भूतभव्य भवत्प्रभवे नमः. ओम म्हणरे आधी. ओम भूतभव्य भवत्प्रभवे नमः. मी वाचलं. विष्णूची नावा सत्रे ही सगळी. एक एक के के कठीणसे. बाकीची सोपी सत म्हणेवे. जा वाचित वाचित पुढा पुढा. यसे मरे तुला, काका म्हणाले. आठवडोसे अजूनही गोकुळाष्टमीला. संध्याकाळी शाळातून आयलोस का वाच थोडा थोडा. सराव व्हावा. यजमानाच्या घरी गेलास की तुला विष्णू सहस्रनाम नीट वाचता येत नाही असं वाटता नाही कोणाला. मी पुढं वाचू लागलो. ओम मुक्तानाम परमाये गतये नमः. ओम अव्ययाय नमः. ओम पुरुषाय नमः. ओम साक्षिणे नमः. 5-7 पानं वाचल्यावर काका म्हणाले, आज पुरे आता. काळोख पडवे लागलो. चिमणी कंदील पेटय. पोटाचा किता तरी बघवे नका. उफीट थलपीट किता तरी. मी सहस्त्रनामाचं वाचन थांबवून उठलो. मग 7-8 दिवस शाळेतून आल्यावर तेच वाचीत बसायचं. पडवीवर बसून मी वाचलं ऐकून तात्याही म्हणाला, यायच लागलं मरे तुला. आता एकदा सत्यनारायणाची पूजा कशी सांगायची ते शिकून घे. माझ्याबरोबर चल. तुळशीपत्र घालताना हेच वाचायचं. सत्यनारायणाची कथा वाचायला शिकलास की झालं. गोकुळाष्टमीचा दिवस आला. चांगली संध्याकाळ झाली. काका गोकुळाष्टमीच्या पूजा सांगायला गेले. बाबल दुकानावरून परस्पर जाणार होता. मीही निघालो. समोरच्या वहिनीनं कंदील पेटवून दिला. शाळेची शर्ट पॅन्ट घातली, टोपी घातली, पिशवी खांद्याला लावली, बरोबर एक असावी म्हणून. तीत विष्णू सहस्रनामाची पोथी टाकली. छत्री घेतली. चपला घालायच्या नव्हत्याच. वात बारीक करून हातात कंदील. बाहेर पडलो. पावसाचा जोर ओसरला होता तरी अधूनमधून सरी कोसळत होत्याच. भातशेतं चांगलीच वाढली होती. ओसवलेली रोपं ओनवली होती. काही ठिकाणी ती जमिनीवर पसरल्यागत पडली होती. शेतातून पूजांच्या घरी जाताना शेतातल्या मेरांवरून जावं लागतं. तिथं गवत वाढलं होतं. पोसवलेली भाताची रोपंही कुठं कुठं मेरांवर वाकून आली होती. त्यांच्यावर पाय पडणार नाही अशी काळजी घेऊन चालावं लागत होतं. तरी एवढ्या पावलांना पोटऱ्यांना भाताची कुसट टोचत होतीच. शेतातल्या मेरांवरून वाट काढीत घर शोधीत पूजेच्या पहिल्या घरी पोचलो तेव्हा हातात कंदील असूनही पायाखाली काही दिसत नव्हतं. सगळीकडे पाणी साठलं होतं. पडवीवर एक मिणमिणता कंदील होता. गे, कोण असा घरात? मी खळ्यातून हाक मारली. तात्याने या घरी गोकुळाष्टमीची पूजा असते असं सांगितलं होतं. म्हणाला होता, गोकुळाष्टमीची पूजा गणपतीच्या पूजेसारखी घरोघरी नसते, काही काही घरीच असते असं सांगून त्यानं काही नावं सांगितली होती. खुणा सांगितल्या होत्या. पानंदीतून गेलास की एक वड लागतो. त्याच्या बाजूस किनळेकरांचं घर आहे. तिथे असते गोकुळाष्टमी असं. माझ्या हाक ऐकून एक बाई बाहेर आली. कोण सा? तिने विचारलं. भट, मी सांगितलं व विचारलं. गोकुळाष्टमीची पूजा असता मग तुमच्या हारी? असा असा, बाई म्हणाली. आणि तिने विचारलं, तुम्ही सांगा गेला हास? होय, मी म्हणालो. येवा तर पडयेर, बसा. असं म्हणत ती थोडं पुढं सरकली आणि शेजारच्या घराकडे तोंड करून तिनं हाक मारली. रे नंद्या, ये लवकर. भटजी इलेहत. पूजा करूक बस, ये बिगिना. मी पडवीवर आलो. तिनं पुन्हा तशीच हाक मारली. एक मुलगा शेजारच्या घरातून बाहेर आला, माझ्या एवढाच. तिने त्याच्या पाठीत एक हलकासा धपका घातला आणि म्हणाली, मेला खेळाशिवाय दुसरा काय सूचना म्हणाल नाही. इस्पी काय खेळत होतस ना? तो काही म्हणाला नाही. चेहऱ्यावर नाराजी दिसली. जा नावन घे, पूजेक बस, तिने त्याला सांगितलं. मी? त्यानं विचारलं. दुसरं कोण करतलो? जा लवकर. तो आंघोळ करून आला. पूजा माझघरात मांडलेली होती. एका चौरंगावर श्रीकृष्णाची निळ्या रंगातली मातीची मूर्ती ठेवलेली. एक समई पेटत ठेवलेली. पूजेची तयारी. एका ताटात तुळशीच्या मंजिऱ्यांचा ढीग. इथं 1000 तुळशी घालायच्या आहेत तर. मुलगा पाटावर बसला. बाईनं पडवीवरचा कंदील आणून वात मोठी करून तिथं ठेवला. एक चिमणी ठेवली. पोटात पाणी घे रे 3दा, मी म्हणालो आणि सुरू केलं.
ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. भटजीनू तुळशी घालूचे हा, बाई म्हणाली. कितक्यो? 1008, बाई म्हणाली. 10 घरा जावन खुडान हाडलंय. दरसालच असतात घालूच्यो. पोती हाडला हास मा? तुळशी घालताना ती वाचतात भटजी. हाडलं हय, मी म्हणालो. वाचूक येतंय मा? बघत राव कसा वाचता येता, मी म्हणालो. वाचशात हो, ता नाय. लहान दिसलास म्हणा विचारते, ती म्हणाली. थोडं थांबून तिनं विचारलं. शाळेत जातास? होय. मी एकीकडे मुलाला पुढं सांगत म्हणालो. खयच्या शाळेत? भंडारी हायस्कुलात. किती येत असास? 8 मी पूजा पुढं सांगू लागलो. बाई म्हणाली. हे काय घालूचा हायस्कुलात? पण मेलो 7वी पास झालो तर. अभ्यास म्हणान करणार नाही. धाक नाही कोणाचो. माझे मालक मुंबईत कामधंद्याक. मी आहे सर एकटी. ह्याचा वर्षातून 1-2दा येना. 8-10 दिस राहूना की चालले परत मुंबईत. पोरांका बापे माणसाचो धाक लागता. बाई थोडा वेळ थांबली. पूजा गंधपुष्पापर्यंत आली. कितको नंबर असा तुमचं वर्गात? तिने विचारलं. नंबर नाही अजून दिलो वर्गात, मी म्हणालो. सामाय परीक्षेवर ठरलो होतो नंबर. पण माका पहिलं 2रा नंबरच काढू खयो, तरच नादारी चालू रवात, असा हेडमास्तरांनी सांगला हा. नाहीतर फी भरूची लागतली महिन्याच्या महिन्याक. तुमका समजता अभ्यास नीट करू खयोता, बाई म्हणाली. नाहीतर ह्यो नुसतं उंडारत असता. पुरे गोवाये, मुलगा आईवर खेकसत म्हणाला. पूजा करू का जा उठान? त्याच्या या प्रश्नांवर त्याची आई विचारायची थांबली. मी मुलाला म्हणालो. तुळशीपत्रांचा ताट घे आता पुढ्यात. मी एक नाव वाचीन तसा तसा एक पान घालत राहू मूर्तीवर. त्यानं ताट पुढं घेतलं. मी सुरू केलं. शांताकारं भुजगशयनं. मुलगा तुळशीपत्र घालू लागला. अरे थांब, मी ही पोती वाचूक लागलंय की कर सुरू. त्याच्या आधी प्रार्थनेचा श्लोक म्हणतंय मी. मी शांताकाराचा श्लोक म्हणून संपवला. पिशवीतून पोथी काढली. तिचं पान उभं उलटवीत मी म्हणालो. मी हे वाचूक लागलंय की कर सुरू. सावकाश एक मंजरी घालीत राव. मी पोथी वाचायला सुरुवात केली. ओम विश्वस्मे नमः. ओम विष्णवे नमः. ओम वषटकराय नमः. खाली खाली वाचत जात जात एक पान उलटवीत मी पुढे जात राहिलो. तो तुळशी घालत राहिला. माझं लक्ष वाचनात होतं. न चुकता विष्णूचं एक नाव वाचलं जावं म्हणून मी प्रत्येक अक्षर लक्षपूर्वक वाचित होतो. मध्येच एकदा तो तुळशी कशा घालतो आहे ते बघितलं. तो भरभर तुळशी घालत होता. जरा सावकाश घाल मारे, माझं एक नाव वाचून तरी होऊ दे. त्याने हातानेच खून केली आणि सांगितलं. भराभर वाच. मी थोडं जलद वाचू लागलो. माझं अर्धसं वाचून झालं. किती रवला? त्याने विचारलं. अर्धा तरी असा अजून, मी सांगितलं. त्याने बचकभर तुळशी मूर्तीवर एकदम घालून मला म्हटलं. चल रे, बिगिना वाचून टाक. मी पुढं वाचू लागलो. थोडं भरभर. त्याने हातानं खून केली. भराभर चल पुढं. मी 2-2 पानं एकदम उलटत पुढे गेलो. शेवटचं पान आलं. मी म्हणालो, संपतीला. त्याने सगळ्या तुळशी एकदमच मूर्तीवर ओतल्या. मी शेवटची काही नावं थोडी मोठ्यानं वाचली. ओम विष्णवे नमः. विष्णवे नमो. विष्णवे नमः. हे अधिकच मोठ्यानं म्हटलं. त्याची आई चुलीपुढे काहीतरी करीत होती. ती बाहेर आली. तुळशी घालून संपल्याचं तिच्या लक्षात आलं असावं. तिनं विचारलं. ह्या काय? झाली पोती वाचून एवढ्यात? झाली मगे, मी सांगितलं. 1008 तुळशी घालून झाले हो? होय, मी म्हणालो. झाले गो आहे, मुलगाही म्हणाला. पुढली पूजा भरकन आटपली. धूप, दीप, नैवेद्य, आरती, प्रदक्षिणा, गाराणं. आता दक्षिणा देवची, मी सुचवलं. बाईनं एक नाणं आणलं. मुलाकडे दिलं. पाण्यात भिजवून घे. तुळशीचे पानं ठे आणि माझ्या हातावर ठेव, म्हणत मी उजवा हात दक्षिणेसाठी पुढं केला. त्यानं माझ्या हातावर नाणं ठेवलं. मी म्हणालो. दक्षिणा पान तू बहुदेयचास्तु. झाला? मुलानं विचारलं. होय, मी म्हणालो. तसा तो पटकन उठून बाहेर धावला. मी तळहातावरचं नाणं त्याच्यावरचं तुळशीचं पान बाजूला करून समईच्या प्रकाशात बघितलं. पावली, चकचकीत पावली.
पहिल्याच घरी दक्षिणेची पावली मिळाली. तात्या म्हणालाच होता, ज्या घरी 1000 तुळशी घालायच्या असतात तिथं पावली तरी दक्षिणा मिळते. इतर घरी चवली, आणा. 10-15 घरांपैकी 4-5 घरी तुळशी घालायच्या असतात. इथं पहिल्या घरी पावली मिळाली. अशा 5-6 पूजा, ₹1.5. इतर घरी चवली, आणा. सगळे मिळून ₹2 तरी मिळतील. मी पहिल्या घरून बाहेर पडलो. पाऊस झिमझिमत होता. घरांच्या पडद्यांवर चिमण्या, कंदील मंदपणे पेटत होते. माझ्या हातातला कंदीलही तसाच मिणमिण पेटत होता. वात थोडी मोठी करून घेतली तरी. श्रोतेहो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पाहूयात पुढील भागात अजून किती घरी हनू अष्टमीच्या पूजा सांगतो आणि किती दक्षिणा मिळवतो. तोपर्यंत धन्यवाद. साने गुरुजींची 3 मुले ही कादंबरीही याच चॅनलवर आहे. या व्हिडिओच्या खाली मी त्याची लिंक देत आहे. तीही तुम्हाला नक्कीच आवडेल.